एक अंगणवाडी सेविका होती जी स्वतः अपंग होती. तिला नीट चालता येत नव्हतं. काठीच्या आधारावर चालत होती. तरी सुद्धा रोज अंगणवाडीमध्ये जाऊन मुलांसाठी काम करतच होती. आज ती आपल्यामध्ये नाही. कृपया करून हा व्हिडिओ पाहताना स्किप करू नका, कारण ही फक्त बातमी नाही तर ही संघर्षाची, त्यागाची आणि व्यवस्थेच्या दुर्लक्षाची कहाणी आहे. नमस्कार अंगणवाडी सेविकांनो, तर आज आपण अत्यंत दुःखद बातमीबद्दल बोलणार आहोत. ही महिला एक अंगणवाडी सेविका होती. अल्पशा आजाराने तिचं दुःखद निधन झालेलं आहे, पण तिचं आयुष्य आपल्याला खूप काही शिकवून जातं. ही सेविका अपंग होती. तिला नीट चालता येत नव्हतं, म्हणून तिला कायम काठीचा आधार घ्यावा लागत होता. पण तरीही रोज ती अंगणवाडीमध्ये जायची, मुलांना आहार द्यायची, गरोदर महिलांना माहिती द्यायची, लसीकरणाची नोंद ठेवायची. हे सर्व काम आपलं इमाने इतबारे करत होती. शरीर थकलेलं होतं, पण कर्तव्य थांबलेलं नव्हतं. आज आपण पाहतो छोट्या छोट्या कारणावरून लोक कामाला जात नाहीत, पण ही महिला स्वतः चालू शकत नव्हती तरी समाजासाठी चालत होती. काठीच्या आधारावर पण आत्मविश्वासाच्या बळावर ती रोज काम करत राहिली. हा खरा संघर्ष आहे, ही खरी सेवा आहे. पण इथे प्रश्न असा आहे, अशा अंगणवाडी सेविकांना योग्य आरोग्य सुविधा मिळतात का? योग्य मानधन मिळतं का? वेळेवर पगार मिळतो का? सरकार त्यांना सेविका म्हणतं, पण त्यांच्या आयुष्याची सुरक्षा कोण घेतो? आज ती गेली, उद्या अजून किती जणी जाणार? आज आपल्या मुलांचं लसीकरण वेळेवर होतं, गरोदर महिलांना पोषण आहार मिळतो, गरिबांना सरकारी योजना मिळतात. यामागे अंगणवाडी सेविकांचं मोठं योगदान आहे. पण त्यांच्या आयुष्यामध्ये आरोग्य, सुरक्षा आणि सन्मानाची कमतरता आहे. आज आपण या अंगणवाडी सेविकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तिचा संघर्ष, तिचा त्याग हे कधीही आपल्याला विसरता येणार नाही. तर सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, आपण या व्हिडिओच्या कमेंटमध्ये या अंगणवाडी सेविकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची आहे. म्हणजे कमेंटमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली आपल्याला लिहायचं आहे, अशी आपल्याला कमेंट करायची आहे. तर अंगणवाडी सेविकांनो, अशा अनेक अंगणवाडी सेविका आहेत की जो स्वतः अपंग आहेत, पण तरीसुद्धा आपली सेवा इमाने इतबारे पार पाडतात आणि आपलं कर्तव्य बजावतात. पण सरकार या अशा महिलांसाठी त्यांनी वेगळी काहीतरी सुविधा त्यांनी दिली पाहिजे. तर अंगणवाडी सेविकांनो, आपल्याला याबद्दल काय वाटतं तेही कमेंट करून नक्की सांगा आणि या अंगणवाडी सेविकेला कमेंटमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली नक्की अर्पण करा. धन्यवाद.